हिमायतनगरात अज्ञात चोरट्यांनी 2 ग्राहक सेवा केंद्र आणि एक मोबाईल शॉपी फोडले। हिमायतनगर शहरात सोमवारी मध्यरात्रीला अज्ञात 3 चोरट्यांनी दुचाकीवर येऊन धुमाकूळ घातला आहे। एकाच दिवशी 3 दुकानाचे शटरचे कुलूप फोडून शटर वाकून नगदी रक्कम, मोबाईल आदीसह इतर महागडा माल असा एकूण 70 ते 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। हा प्रकार सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना शटर वाकवण्यात आल्याचे लक्षात येताच हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला। तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरीच्या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून एका मोबाईल शॉपीमधून मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड मोबाईलची चोरी झाल्यामुळे पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञाला पाचारण केला आहे। ज्या दुकानाचे शटर फोडले त्या दुकानापर्यंत जाऊन चोरट्यांच्या माग काढण्यासाठी श्वान पथकाने प्रयत्न केला असून तेथून वाहनाने चोरटे पसार झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर ठसे तज्ञांनी मोबाईल शॉपमधून फिंगरप्रिंटचे नमुने हस्तगत केले असून त्या दिशेने हिमायतनगर पोलीस तपास करत आहेत। एकूणच हिमायतनगर शहरात अज्ञात चोरट्यांनी रात्री केलेल्या चोरीच्या कारणांमुळे व्यापारी वर्ग व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरट्याने चोरी करून पळ काढल्यानंतर पोलिसांची गाडी रात्री जास्तच फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून चोरट्यांनी तोंडाला मास्क लावल्याचे दिसून येत असल्याने पोलीस कोणत्या भागाकडे गस्त करत आहेत याचा माग घेऊन चोरटे चोरीच्या घटनेला अंजाम देत असल्याचे यावरून दिसून येत आहे। या अगोदर हिमायतनगर शहरात अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्या। तसेच एक मिलिटरी म्हणजे घर फोडण्यासाठी चोरट्यांकडून प्रयत्न झाला। त्या घटनांमध्ये सामील असलेल्या चोरट्यांचा तपास जैसे थेच असतानाच पुन्हा चोरटे सक्रिय झाल्यामुळे अज्ञात चोरट्यांचा तपास लावून चोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकातून केली जात आहे।